नमस्कार, मी प्रतीक्षा, न्यूज 18 मराठीमध्ये आपलं स्वागत. पाहुयात सुपरफास्ट 100 बातम्या. उद्धव ठाकरेंच्या ऐवजी शिवसेना उभाटाकडून अंबादास दानवेंना विधान परिषदेची उमेदवारी देण्यात आली आहे. दानवे उद्या सकाळी 11 वाजता उमेदवारी अर्ज दाखल करणार असल्याची माहिती संजय राऊतांनी दिली आहे. उद्धव ठाकरेंनी विधान परिषदेवर जावं ही सर्वांची इच्छा होती असं अंबादास दानवेंनी म्हटलंय. तर ठाकरेंनी एका शिवसैनिकाला पुन्हा सभागृहात जाण्याची संधी दिल्याची प्रतिक्रिया त्यांनी दिली आहे. उद्धव ठाकरेंच्या उमेदवारीसाठी आम्ही आग्रही, मात्र दानवेंना उमेदवारी दिल्यास आम्ही क्लेम करणार असल्याचं काँग्रेस प्रवक्ते अतुल लोंढेंनी म्हटलंय. तर काँग्रेसचे नेते आज किंवा उद्या निर्णय घेणार असल्याची माहिती. विधान परिषदेची उमेदवारी न मिळाल्याने नाराजीच्या चर्चांना केनीकरांनी पूर्णविराम दिलाय. कार्यकर्त्यांचं मनोबल वाढवण्यासाठी भावनिक स्टेटस ठेवल्याचं संजय केनेकरांनी केलं स्पष्ट. उमेदवारी न मिळाल्यानं शिवसेना उभाटाच्या नेत्या सुषमा अंधारे नाराज असल्याची चर्चा आहे. आमदारकी खासदारकी 100 वेळा कुर्बान केल्याचं स्टेटस टाकलंय. दानवेंच्या उमेदवारीनंतर अंधारेंच्या स्टेटसमुळे चर्चांना उधाण. राष्ट्रवादीकडून झिशान सिद्दीकी यांना उमेदवारी मिळण्याची शक्यता आहे. झिशान सिद्दीकींच्या नावावर शिक्कामोर्तब होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. मराठी शिकायला वेळ मागितला तर देणार असल्याचं प्रताप सरनाईक यांनी म्हटलंय. तर कुणाचीही मुजोरी सहन करणार नसल्याचंही त्यांनी इशारा दिलाय. दिव्यांगांसाठी, शेतमजुरांसाठी शिंदेंसोबत जाण्यास काही हरकत नसल्याचं कडूंनी म्हटलंय. तर निरोप आल्यास शिंदेंसोबत नक्की चर्चा करणार असल्याचंही ते म्हणाले. विधान परिषदेच्या उमेदवारीबाबत त्यांनी ही भूमिका स्पष्ट केली आहे. बच्चू कडू संदर्भात माध्यमांवरच चर्चा ऐकली. माझी आणि बच्चू कडूंची चर्चा झाल्याची माहिती उदय सामंतांनी दिली आहे. तर शिंदेंसोबत कसलीही चर्चा झाली नसल्याचा दावाही सामंतांनी केलाय. कडूंच्या मतांशी सहमत असल्याचं प्रहारच्या कार्यकर्त्यांनी म्हटलंय. कडू जो निर्णय घेतील तो मान्य असल्याच्या भावना कार्यकर्त्यांनी व्यक्त केल्या. महाराष्ट्रातील 50 मतदारसंघात 30,000 पासून 2 लाख पर्यंत मुस्लिम मतदारांची वाढ झाली आहे. भाजप नेते किरीट सोमय्या यांनी हा मोठा दावा केलाय. विधान परिषदेच्या उमेदवारीवरून मवियात तिढा निर्माण झालाय. तर मवियातील तिढा लवकरच संपणार असल्याचं ठाकरेंच्या शिवसेनेचे नेते सचिन अहिर यांनी म्हटलंय. जळगावात उन्हाच्या कडाक्यात मोठी वाढ झाली आहे. तापमानाचा पारा 45 अंशावर पोहोचलाय. दुपारच्या वेळेत सिग्नल बंद ठेवण्याची मागणी मनसेनं केली आहे. विधान परिषदेसाठी अमोल मिटकरींची प्रतीक्षा आहे. 75 नावांतून एकाची वर्णी लागणार आहे. दरम्यान अद्याप फोन आला नसल्याची मिटकरींची माहिती. उल्हासनगर महापालिकेत भाजप नगरसेवकांमध्ये फूट पडली आहे. भाजपच्या विरोधात जाऊन भाजप नगरसेवकांनी क्रॉस वोटिंग करत शिवसेनेला मदत केली आहे. यामुळे आता पक्ष काय कारवाई करणार हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे. हल्ल्यानंतर झैब अन्सारी पळून न जाता आधी घरी गेला आणि काळे कपडे घातल्याचं समोर आलंय. आयसिसनुसार हल्ल्यानंतर व्हिडिओ करत असल्याचा पोलिसांना संशय आहे. यानंतर एक महत्त्वाची बातमी समोर येते. महिला आरक्षणाच्या मुद्द्यावरून राज ठाकरेंनी सत्ताधाऱ्यांवर निशाणा साधलाय. महिला आरक्षण विधेयक 2023 सालीच पास झालंय. आज जे मोर्चे काढतायत त्यांना विचारा की मग 2023ला काय झालं होतं असा टोला राज ठाकरेंनी लगावलाय. तर पत्रकार 4 गोष्टी राज ठाकरेला सुनावतात. मारणं हा काय उपाय आहे का, मग काय लिहिणं उपाय आहे का असा सवाल राज ठाकरेंनी केलाय. त्याचबरोबर आधी मी हात जोडूनच जातो, नाही ऐकलं तर हात सोडून जातो असंही राज ठाकरेंनी म्हटलंय. पण आमच्याच सगळ्या लोकांचं मवाळ धोरण असतं. 4 गोष्टी ते राज ठाकरेला सुनावतील आमचे पत्रकार की मारणं हा काय उपाय आहे का. बरं, मग काय लिहिणं उपाय आहे, हे लिहून ऐकणार आहेत. मी अनेकदा सांगितले, आम्ही पहिले कधीही या सगळ्या गोष्टी करताना पहिले हात जोडूनच जातो, नाही ऐकलं तर हात सोडून जातो. परंतु ह्या प्रकारचं ज्या वेळेला वातावरण तयार होतं राज्यामध्ये, त्यावेळेला तुम्ही इतर राज्यांचे पत्रकार
इतर राज्यांचे सगळ्या राजकीय पक्षांचे नेते, सगळी लोक आणि जनता ही कशी एकवटते त्यांच्या भाषेसाठी आणि त्यांच्या गोष्टींसाठी, हे कधीतरी आपण बघणार आहोत की नाही? आत्ता साधी जी गोष्ट आहे, आपण आता डिलिमिटेशनचा आत्ता विषय निघाला होता, बरोबर आहे, आणि मग तो नेला कुठे की महिला आरक्षणाला बघा सगळ्यांनी कसा विरोध केला. महिला आरक्षण तर 2023 साली झालंय. 33% महिलांना आरक्षण द्यायचं हे बिल पास झालेलं आहे 23 सालीच. आता महिला आरक्षण आलं कुठून? परंतु ते ज्या पद्धतीने यायला पाहिजे होतं, वर्तमानपत्रातनं, चॅनलमधनं एकदा आलं, दुसऱ्यांदा आलं. हे जे मोर्चे काढत होते, या मोर्चे काढणाऱ्या जी लोक होती त्यांना मला असं वाटतं पत्रकारांनी विचारायला पाहिजे होतं 2023 साली काय झालं, मग तुम्ही आता मोर्चा का काढतात? त्यानंतर पुन्हा पाहूया सुपरफास्ट 100 बातम्या. सांगलीच्या आटपाडीत धरणे आंदोलन करण्यात आले. अरबी समुद्रातील नियोजित शिवस्मारक 1 मे पासून सुरू करण्याची मागणी करण्यात आली. सांगलीत नशेत धिंगाणा घालणाऱ्यांवर पोलिसांनी कारवाई केली आहे. यावेळी पोलिसांनी नशेखोरांना भर चौकात माफी मागायला लावली आहे. पोलिसांचं नागरिकांनी कौतुक केलंय. छत्रपती संभाजीनगरमध्ये प्रशासनाकडून अतिक्रमणावर कारवाई करण्यात आली आहे. यावेळी अतिक्रमण हटवण्याला विरोध करण्यात आलाय. दरम्यान काही काळ तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं. राज्य परिवहन विभाग एसटी प्रवाशांकडून 2% स्वच्छता कर घेतय, पण धाराशिव एसटी बसस्थानकाची दयनीय स्थिती पाहिली. बसस्थानक परिसरात अस्वच्छतेचं साम्राज्य पसरलंय. जर स्वच्छतेकडे दुर्लक्ष केलं जात असेल तर मग हा कर कशासाठी घेतला जातोय असा सवाल प्रवाशांनी उपस्थित केलाय. सांगली जिल्ह्यातल्या वड्डी ग्रामपंचायत पोटनिवडणुकीत भाजपच्या पॅनलला त्यांचाच सहयोगी पक्ष असलेल्या जनसुराज्य पॅनलने धक्का देत सरपंच पद खेचून आणले. जनसुराज्य शक्ती पक्षाचे राजू वजीर यांचा विजय झालाय. तर या विजयामुळे जिल्ह्यात जनसुराज्य पक्षाने सरपंच पदाचे खाते उघडले. मनोज जरांगेंच्या जातीच्या राजकारणामुळे संतोष देशमुखांच्या पत्नीचा पराभव झाल्याचा आरोप नवनाथ वाघमारे यांनी केलाय. संतोष देशमुखांच्या पत्नीचा पराभव नसून जरांगेंचा पराभव असल्याचंही ते म्हणाले. नांदेड शहरातील अतिक्रमण काढण्यासाठी विशेष मोहीम राबवण्यात आली आहे. यावेळी 50 ते 60 अतिक्रमण हटवण्यात आले. दरम्यान अतिक्रमण केल्यास कठोर कारवाईचा इशारा देखील पालिकेने दिलाय. नवी मुंबईत काळी जादू आणि अघोरी विधीच्या नावाखाली एका महिलेची आर्थिक फसवणूक करण्यात आली आहे. या प्रकरणात दोघांना अटक करण्यात आली आहे. बोंधू राजेंद्र गडगेला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी ठोठावण्यात आली आहे. मंत्रतंत्राने दुर्धर आजार बरे करण्याचा दावा केल्याचा बोंधू गडगेवर आरोप करण्यात येतो. एका महाराजाचा व्हिडिओ जोरदार व्हायरल झालाय. मध्य प्रदेशमधील भिलटेकमधील महाराज असल्याची माहिती आहे. होळीच्या दिवशी त्यांना कृष्ण बनवल्याची देखील माहिती आहे. महाराष्ट्राच्या वारकरी परंपरेवर उत्तर भारतीय भोंदू बाबांचं आक्रमण केल्याचा आरोप अमोल मिटकरींनी केलाय. तर भोंदू बाबा चुकीचा इतिहास पसरवत असल्याचं म्हणत धीरेंद्र शास्त्रींवर त्यांनी टीका केली आहे. बदलापुरात दुपारी 1:30 ते 4:30 या वेळेत सिग्नल यंत्रणा बंद असणार आहे. उन्हाचा कडाका वाढल्यानं प्रशासनानं हा निर्णय घेतलाय. यानंतर एक मोठी बातमी समोर येते. कोल्हापुरात लव्ह जिहाद आणि सक्तीच्या धर्मांतराचा एक अत्यंत गंभीर प्रकार समोर आलाय. पुलाची शिरोली येथील आरोपी गैबी साहब दस्तगीर याने एका हिंदू महिलेला प्रेमाच्या जाळ्यात ओढून गेल्या 5 वर्षांपासून तिचा शारीरिक छळ केल्याचा आरोप आहे. एवढ्यावरच न थांबता पीडितेला ब्लॅकमेल करून तिच्यावर इस्लाम धर्म स्वीकारण्यासाठी आणि बुरखा घालण्यासाठी सक्ती करण्यात आली आहे. पीडितेनं 2 वेळा तक्रार करून देखील त्याने पुन्हा तिला जीवे मारण्याची धमकी दिल्याचा देखील आरोप आहे. त्याच्यावर कठोर कारवाई करण्याची मागणी सध्या केली जाते. पुलाची शिरोली येथे राहणार 2 मुलांचा बाप मुस्लिम समाजात माझ्यासोबत अत्याचार केला आहे
माझ्या इच्छेविरुद्ध अनेक शारीरिक छळ केला. तसेच त्याने मला सतत त्रास दिला. इस्लाम कबूल करण्यासाठी धमकी दिली आहे. मी त्याच्या विरुद्ध 2 वेळा पोलीस तक्रार केली आणि गुन्हा दाखल केला आहे. पण तरीही त्याने मला पुन्हा धमकी देणं थांबवलं नाही. त्याने काही दिवसापूर्वी मला एक धमकीचं पत्र पोस्टाने पाठवले आहे. त्यामध्ये तो म्हणत आहे, तू केलेली कंप्लेंट मागं घे, नाहीतर मी तुझे सगळे फोटो व्हिडिओ व्हायरल करेल आणि हे कोणाला सांगितलं तर तुला मारून टाकीन. ब्रेकनंतर पुन्हा पाहूयात सुपरफास्ट 100 बातम्या. यावलच्या 4 माळी गावात जल जीवन मिशन हर घर जल योजनेचा प्रत्यक्षात पूर्णपणे बोजवारा उडालाय. निधी मंजूर होऊनही गावात आजपर्यंत पाणी पोहोचलं नसल्याचं समोर आलं. यानंतर घेऊयात एक छोटासा ब्रेक. लगेचच परत येते. पाहत राहा न्यूज 18 मराठी, आवाज महाराष्ट्राचा. ब्रेकनंतर पुन्हा पाहूयात सुपरफास्ट 100 बातम्या. हिंगोलीत खासगी टँकर व्यावसायिकांनी 1 दिवसीय बंद पुकारलाय. सोशल मीडियावर टँकर चालकांची बदनामी केल्याचा आरोप करण्यात आलाय. यानंतर वेळ झाली या बातमीपत्रात इथेच थांबण्याची. मात्र दिवसभरातील घडामोडी अशाच सुरू राहतील, त्यासाठी पाहायला विसरू नका न्यूज 18 मराठी, आवाज महाराष्ट्राचा. हे वादळ खरं तर राजकीय वर्तुळात सुद्धा येऊ शकतं, कारण एनसीपी कडनं आता झिशान सिद्दीकी यांना उमेदवार मिळण्याची शक्यता आहे. अगदी खात्रीलायक सूत्रांनी ही माहिती दिली आहे. तर राष्ट्रवादीकडनं विधान परिषदेसाठी एक उमेदवार दिला जाईल आणि झिशान सिद्दीकी यांच्या नावावर शिक्कामोर्तब सुद्धा होऊ शकतं असं कळतंय. एनसीपी कडनं अगदी काहीच वेळामध्ये हे नाव जाहीर होऊ शकतं अशी शक्यता आहे. दरम्यान आता झिशान यांच्यासोबत आणखीन काही नावांवर सुद्धा खल सुरू आहे. यात सुरेखा ठाकरे त्यांचं नाव आहे, राजेंद्र जैन, आनंद परांजपे, अभिषेक बोले यांच्या नावांची ही जोरदार चर्चा सुरू आहे. पण त्याच्यामध्ये झिशान सिद्दीकींचं नाव आघाडीवर दिसतंय. ते विधानसभेमध्ये हरलेले होते बँड्रा ईस्ट मधून, आणि आता विधान परिषदेवर त्यांची वर्णी लागणार का ते बघावं लागेल. आपल्यासोबत प्रणाली कापसे जोडल्या गेलेत. प्रणाली, आपण पाहू शकतोय की झिशान यांच्या नावाची जोरदार चर्चा होतीये. काय त्याच्याबद्दल प्रतिक्रिया येत आहेत? खरं तर आत्ता म्हणजे आज सकाळपर्यंत काही वेगळीच नावं जी आहे ती चर्चेमध्ये होती, परंतु काल रात्री जी बैठक झाली त्या बैठकीमध्ये जी चर्चेत असलेली नावं होती ती मागे पडताना आपल्याला बघायला मिळाली. आणि आज सकाळपासून झिशान सिद्दीकी यांच्या नावाची जोरदार चर्चा जी आहे ती सुरू झालेली आहे. झिशान सिद्दीकी मुंबईतला तरुण चेहरा आहे. सगळ्यात महत्वाचं म्हणजे की आता अजित पवारांच्या मृत्यूनंतर पक्ष जो आहे तो तरुण नेतृत्वाला महत्व देत असल्याचं आपल्याला बघायला मिळतंय. आणि त्यामुळं पार्थ पवार यांची नवी जी टीम आहे ती तयार करण्याचं काम सुरू आहे की काय, असं एक चित्र यातून निर्माण होतंय. कारण झिशान सिद्दीकी हा मुंबईतला तरुण चेहरा आहे. बाबा सिद्दीकी हे मुंबईतलं एक खूप मोठं नाव होतं, ज्यांच्या अचानक हत्येनंतर झिशान सिद्दीकी हे यांना खरं तर उमेदवारी देण्यात आलेली होती त्यांच्या राष्ट्रवादीच्या प्रवेशानंतर, परंतु त्या सगळ्याच क्रायसिस परिस्थितीमध्ये झिशान सिद्दीकी यांना विधानसभेची निवडणूक जिंकता आली नाही. आणि परिणामी आता विधान परिषदेला त्यांना संधी दिली जावी असं. नक्कीच, धन्यवाद प्रणाली सविस्तर माहितीसाठी. तेव्हा आता झिशान यांच्या नावाची जोरदार चर्चा सुरू आहे हे स्पष्ट होत आहे.